सो लास्ट लेक्चरमध्ये आपण इक्वेशन ऑफ लाईन डिफरंट फॉर्म आपण डिस्कस केले होते. मी तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन सगळे वाचायला पण लावले होते आणि पाठ करायला लावले होते. तुम्ही ते केले असतीलच. ठीक आहे. सो आपण आता डायरेक्टली इक्वेशन ऑफ लाईनवरती काही क्वेश्चन सॉल्व करूया. ठीक आहे. सिंपल टाईपचे क्वेश्चन असतात, जास्त डिफिकल्ट क्वेश्चन नाही येत ते. ठीक आहे. सो क्वेश्चन असा आहे तुमचा आता. So question is, write the equation of lines. Write the equations of lines. ठीक आहे. ओके. त्यातला पहिला क्वेश्चन म्हणजे पहिलाच आपण सॉल्व करतोय. त्यातला पहिला आता स्टेटमेंट काय आहे, पॅरलल टू एक्स ॲक्सिस. एक अशी लाईन आहे जी एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. समजा हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे. ओके. हा तुमचा समजा वाय ॲक्सिस आहे. ओके. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे अँड ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम इट अँड अबोव इट. जी लाईन आहे ती एक्स ॲक्सिसच्या अबोव आहे 5 युनिट. पॅरलल एक्स ॲक्सिसला सपोज ही ती लाईन आहे. सपोज L1, कसंही नाव द्या, L1 द्या, L द्या. ठीक आहे. आणि ती वायच्या किती पॉईंटमधून पास होती, म्हणजे एक्स ॲक्सिसपासून ती 5 युनिट अबोव आहे. बरोबर. म्हणजे ती वायच्या 5 मधून पास होती आहे. सो सांगा या लाईनचं इक्वेशन काय होईल. y is equal to 5. Yes, y is equal to 5. Is the answer correct? Number second, parallel to y axis. आता एक लाईन आहे जी y axis ला पॅरलल आहे. समजा हे तुमचा y axis आहे. This is your x axis. Okay. At a distance of 5 unit from it and to the left. म्हणजे y axis ला लेफ्टला ती 5 युनिटला आहे. म्हणजे ती इथं असेल आता. ओके. 5 युनिट लेफ्ट. आता आपण निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे येणार आहे. 5 युनिट लेफ्ट निगेटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणजे याला कशाने दाखवावं लागेल आपल्याला, -5. बरोबर. सो सांगा मग काय होईल इक्वेशन ऑफ लाईन. x is equal to -5. करेक्ट. x इज इक्वल टू -5. बरोबर. हे झालं सेकंड आन्सर. नंबर 3. बघत राहा फक्त तुम्हाला नोट्स भेटणारच आहे, सोबत लिहू पण शकता. पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट फ्रॉम द पॉईंट. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. सपोज हा तुमचा एक्स ॲक्सिस. ठीक आहे. हा तुमचा समजा वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे अँड ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट फ्रॉम द पॉईंट -2,3. आता -2,3 जर तुम्ही बघितलं तर त्याचा एक्स ॲक्सिसचा पॉईंट आहे -2. ओके. आणि वाय ॲक्सिसचा पॉईंट आहे 3. आणि लाईन पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला, म्हणजे तुम्हाला वायचा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जो पॉईंट दिला आहे समजा ए कन्सिडर करू, तो पॉईंट आहे -2,3 आहे. येतं लक्षात तुमच्या. एक्सचा -0.2 आहे. म्हणजे समजा ही जर लाईन मी मागं जर वाढवली एक्स ॲक्सिस, तर तुमचा -2 ॲप्रॉक्सिमेट इथं असेल. बरोबर. आणि 3 इथं. ओके. थोडंसं मग आपल्याला वाय ॲक्सिस थोडंसं वर घेतो मी. ठीक आहे. सो हा तुमचा कम्प्लीट वाय ॲक्सिस आहे सपोज. आणि इथं समजा 3 आहे. मार्क करतो मी. ठीक आहे. हा तुमचा 3 आहे वाय ॲक्सिस. म्हणजे जो पॉईंट आहे ना तो ॲप्रॉक्सिमेट इथं आहे -2,3. ओके. हा समजा जो पॉईंट आहे, ए पॉईंट जो आपण मार्क केला आहे तो. ओके. हा ए पॉईंट आहे. ओके. पण तुम्हाला विचारलं काय त्यांनी की अशी लाईन आहे जी एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल आणि 4 युनिट्स फ्रॉम द पॉईंट. आता 4 युनिट्स म्हणजे ह्या पॉईंटपासून 4 युनिटवरती किंवा 4 युनिट तुम्हाला पुढे यावं लागेल खाली. कारण पहिल्या 2 क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय दिलं की अबोव आहे, लेफ्ट आहे, राईट आहे, नाही का, अशी कंडिशन दिली. तिथं फक्त त्यांनी काय सांगितलं की 4 युनिट फ्रॉम द पॉईंट. म्हणजे हा जो पॉईंट आहे ना आता, ओके, ह्या पॉईंटपासून ती 4 युनिट वरती असेल, पण ती पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. म्हणजे लाईन तुमची हॉरिझॉन्टलच येईल. म्हणजे 3 पासून जर तुम्ही 4 युनिट जर वरती गेले, कितीपासून 3 पासून तुम्हाला किती युनिट वरती जायचं आहे, 4 युनिट वरती जायचं आहे. हा तुमचा वाय ॲक्सिस आहे. ओके. तुम्हाला ह्या 3 पासून 4 युनिट जर तुम्ही वर गेले तर काय होईल, 3 पासून 4 युनिट वर म्हणजे किती डिस्टन्स होईल. आता हे 0.7 होईल. समजते. किती डिस्टन्स तुम्ही वरती गेले,
दिस इज अ 4 युनिट्स. म्हणजे तुमची जी रिक्वायर लाईन आहे ना ती ह्या 7 मधून पास होणार आहे. ओके, इथून ती लाईन पास होईल. हा जो पॉईंट आहे हा तुमचा 7 आहे. ठीक आहे, इथं काय दिसणार नाही, तो इथून गायब झाला आहे ना, इथून गायब करतो मी त्याला. चल, अरे हां, सो ही लाईन झाली. ओके, किंवा 4 युनिट्स डाऊनवर्ड. आता 4 युनिट जर तुम्ही खाली आले 3 पासून, तर 3 पासून 4 युनिट खाली म्हणजे तुम्ही कुठे येताल एक्झॅक्ट? हे बघा, 3 - 3 0 होईल आणि परत 1 युनिट खाली म्हणजे -1. म्हणजे दुसरी जी लाईन आहे तुमची, दुसऱ्या लाईनला मी वेगळ्या कलरने ड्रॉ करतो. दुसरी जी लाईन आहे ती इथून समजा पास होईल अशी. ती पण एक्स ॲक्सिसला पॅरलच. ओके, पण ती पास कुठून होईल? 3 पासून 4 युनिट खाली, म्हणजे ती -1 मधून पास होईल. ओके, सो अशा 2 केसेस तुमच्या असतील. ओके, एक तर 3 युनिट वरती म्हणजे 7 मधून पास होईल, किंवा 3 युनिट खाली म्हणजे -1 मधून पास होईल. मग मला सांगा 2 इक्वेशन काय येतील लाईनचे? येस, y is equal to 7 or y is equal to -1. करेक्ट. इक्वेशन ऑफ लाईन्स आर y इज इक्वल टू 7 और y इज इक्वल टू -1. समजलं का रे? इथं तुम्हाला लेफ्ट राईट वगैरे काय दिलं नव्हतं, किंवा टॉप अबोव जायचं का खाली यायचं ते पण दिलं नव्हतं. सो आपण दोन्ही केसेस कन्सिडर केले की आपल्याला अबोव पण घ्यावं लागेल 4 युनिट, 3 पासून बिलो पण घ्यावं लागेल. ओके, अशाच का बरं आल्या लाईन? कारण त्या एक्स ॲक्सिसला पॅरलल होत्या म्हणून. वाय ॲक्सिसला पॅरलल असत्या तर तुमच्या व्हर्टिकल लाईन आल्या असत्या. -2 पासून 4 युनिट लेफ्ट साईडला -6 आणि -2 पासून 4 युनिट राईट साईडला +2. जर त्या वाय ॲक्सिसला पॅरलल असत्या तर. ओके, हा झाला पहिला इम्पॉर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट नंबर 2 मध्ये तेच आहे, इक्वेशन ऑफ लाईन. सो क्वेश्चन 2 मध्ये फर्स्ट काय दिलंय? पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ओके, समजा हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा तुमचा वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. अँड मेकिंग इंटरसेप्ट ऑफ 3 युनिट्स ऑन द वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवर तो इंटरसेप्ट बनवतोय बघा 3 युनिट्स. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटरसेप्ट बनवतोय तो 3 युनिट्ससाठी. तर आता पुन्हा वरच्या क्वेश्चन सारखंच, मग 3 युनिट इंटरसेप्ट जर बनवतो तो वाय ॲक्सिसला, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे ती लाईन, ती एकतर अबोव 3 मधून पास होईल किंवा ती बिलो 3 मधून पास होईल. सो दोन्ही केसेस तुम्हाला कन्सिडर करावं लागतील. म्हणजे तुमची लाईन एकतर अबोव 3 मधून पास होईल, रिक्वायर लाईन, म्हणजे समजा ती इथून पास होती अबोव 3, किंवा ती कुठून पास होईल? बिलो 3 मधून पास होईल. म्हणजे एक्स ॲक्सिसलाच पॅरलल पण डाऊनवर्ड साईडला पास होईल ती. ठीक आहे, अशी. ठीक आहे, थोडी ही झाली, इन्क्लाइन झाली माझ्याकडून, बट सो देअरफॉर रिक्वायर इक्वेशन ऑफ लाईन काय मग? रिक्वायर इक्वेशन्स ऑफ लाईन्स. इथं परत मी 2 का बरं लाईन ड्रॉ केल्या वरती आणि खाली? सो त्यांनी अबो बिलो दिलं नाही, फक्त त्यांनी काय दिलं की ते वाय ॲक्सिसला 3 युनिटला इंटरसेप्ट करताय. मग तो 3 युनिट पॉझिटिव्ह पण असू शकतो किंवा निगेटिव्ह पण असू शकतो. येतं लक्षात तुमच्या? सो मग रिक्वायर लाईनची इक्वेशन काय होतील? वाय इज इक्वल टू 3 ऑर, बोला दुसरं काय होईल? वाय इज इक्वल टू -3. नेक्स्ट सेकंड, पॅरलल टू वाय ॲक्सिस. आता तुमची लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. समजा हा तुमचा वाय ॲक्सिस. ओके, दिस इज युअर एक्स ॲक्सिस. ओके, अँड मेकिंग अन इंटरसेप्ट ऑफ 4 युनिट्स ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती त्याचा 4 युनिट इंटरसेप्ट तयार करतोय. आता परत एक तर पॉझिटिव्ह साईडला इंटरसेप्ट तयार करेल किंवा निगेटिव्ह साईडला इंटरसेप्ट तयार करेल. दोन्ही केसेस मी कन्सिडर करतो. सो एक तर पॉझिटिव्ह साईडला 4 युनिट किंवा निगेटिव्ह साईडला 4 युनिट्स. ओके, म्हणजे हा तुमचा +4 होईल, हा तुमचा ओरिजिन आहे, आणि हा काय होईल? -4 होईल. मग सांगा रे, रिक्वायर इक्वेशन ऑफ लाईन काय येतील? x is equals to 4. x is equal to -4. x इज इक्वल टू 4 और x इज इक्वल टू -4. ठीक आहे, हे झालं तुमचे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट क्वेश्चन नंबर 3 त्यातला फर्स्ट काय दिले बघा? ए इन ब्रॅकेट
2, तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे. गिवन दिलंय 2, -3 आणि पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे. आता हे बघा, जसं आपण क्वेश्चन 1 मधला 3 सॉल्व्ह केला ना, सेम तसाच आहे. म्हणजे एक लाईन आहे ती 2, -3 मधून पास होणार आहे. ऑब्टेन द इक्वेशन ऑफ लाईन कंटिन्यूइंग द पॉईंट. तो म्हणजे त्या लाईनवरती पॉईंट आहे 2, -3 बट पॅरलल टू कोणाला आहे ती वाय ॲक्सिसला आहे. आता हे बघा, हा तुमचा वाय ॲक्सिस आहे, हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज अ वाय ॲक्सिस. 2, -3 कुठे येईल, तो पॉईंट मी आधी सांगतो तुम्हाला कुठे येईल. ठीक आहे, समजा 2 अप्रॉक्सिमेट तुम्ही इथं घेतला आणि -3 इथं येईल अप्रॉक्सिमेट. सो हा तुमचा पॉईंट झाला. ठीक आहे, हा झाला तुमचा पॉईंट, रिक्वायर पॉईंट ए. बरोबर. आता लाईन पॅरलल कोणाला आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे आणि वाय ॲक्सिसला पॅरलल आहे आणि लाईन ह्या पॉईंटमधून पास होती आहे. म्हणजेच लाईन तुमची कुठून पास होईल, हे बघा इथून ह्या 2 मधून पास होईल. बरोबर. पॅरलल टू वाय ॲक्सिस पण होत आहे आणि ती लाईन ह्या पॉईंटमधून सुद्धा पास करणार आहे. अरे ओके, सो या पॉईंटमधून सुद्धा ती पास करते पॉईंट ए मधून. सो मला सांगा मग आता ह्या लाईनचं इक्वेशन काय होईल. एक्स ॲक्सिसच्या ती कुठून पास झाली, 2 मधून. येस, आन्सर y is equal to 2. therefore equation of line y का x parallel to y axis है. if any line parallel to x is equal to 2. हाँ x is equal to 2 कारण x axis च्या 2 मधून पास होती ना लाईन. हे झालं आन्सर. ओके, नेक्स्ट. आता बी काय दिला बघा तुम्हाला, म्हणजे सेकंड आणखीन एक पॉईंट दिलाय बी पॉईंट आहे 4, -3 आणि लाईन पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला. सो हा तुमचा वाय ॲक्सिस, दिस इज युअर एक्स ॲक्सिस, एक्स वाय. आता 4, -3 समजा अप्रॉक्सिमेट घेऊ परत. इथं 4 असेल अप्रॉक्सिमेट, इथं समजा -3 असेल अप्रॉक्सिमेट. -3 4. ठीक आहे. सो हा आला तुमचा पॉईंट बी. ओके, पॉईंट बी. बट लाईन कोणाला पॅरलल आता एक्स ॲक्सिसला आणि ह्या पॉईंटमधून ती पास होते. सो रिक्वायर लाईन तुमची कशी येईल, एव्हा अशी येईल. ओके, ह्या पॉईंटमधून लाईन पास होती बी मधून. म्हणजेच ही लाईन वाय ॲक्सिसच्या कुठून पास झाली, -3 मधून पास झाली. बरोबर. इथं -3 हा वाय ॲक्सिसच्या -3 मधून. मग सांगा रिक्वायर इक्वेशन ऑफ लाईन काय होईल. y is equal to -3. बरोबर. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे बट ती वाय ॲक्सिसच्या -3 मधून पास होतीये. सो वाय इज इक्वल टू -3 इज आन्सर. सोपं येणार आहे. डायग्राम काढून मी तुम्हाला समजून सांगू राहिलो की कशी कंडिशन येते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आहे. आता त्यात काय दिले बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू. 2 पॉईंट दिले बघा. ए दिलाय तुम्हाला 2, 0 अँड बी इज गिवन 3, 4. ठीक आहे. पहिल्या पॉईंटला काय कन्सिडर करा, x1 y1, दुसऱ्या पॉईंटला x2 आणि y2. ओके, इफ द 2 पॉईंट्स आर नोन, सो इक्वेशन ऑफ लाईन काय असतं, वी हॅव इक्वेशन ऑफ लाईन इज, सांगा रे, 2 पॉईंट फॉर्म. 2 पॉईंट माहिती ना तुम्हाला. सो 2 पॉईंट फॉर्म काय आहे, y minus y1 upon y2 minus y1 is equal to x minus x1 upon x2 minus x1. गुड. y minus y1 upon y2 minus y1 is equal to x minus x1 upon x2 minus x1. करा पुट व्हॅल्यूज. y minus y1 ची व्हॅल्यू 0 upon y2 minus y1 4 minus 0, x minus x1 ची व्हॅल्यू 2, x2 minus x1 3 minus 2. ओके, सिम्प्लिफिकेशन करायचं फक्त आता. y minus 0 y, 4 minus 0 4 is equal to x minus 2 आणि 3 minus 2 किती 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन y into 1 y. हा झाला 4 इन ब्रॅकेट x minus 2. हा झाला 4x minus 8. आता आपल्या लाईनचं जनरल इक्वेशन काय होतं रे,
ax plus by plus c is equal to 0. ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. सो काय करायचं आता इथून पुढे ऑलवेज आपल्याला लाईनचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं, ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल 0. म्हणजे फायनल आन्सर. इक्वेशन ऑफ लाईन जर विचारलं ना तर फायनल आन्सर कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं, ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. बरोबर. म्हणजे आता काय तयार होईल, तुम्हाला 4x पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. सो 4x पॉझिटिव्ह ठेवला म्हणजे ह्या वायला इकडं आणावं लागेल तुम्हाला राईट साईडला. इकडं जर तो काय होईल मायनस वाय आणि हा -8 इज इक्वल टू 0. हे झाला आन्सर. 4x मायनस वाय मायनस 8 इज इक्वल टू 0. समजलं काय केलं. ऑलवेज इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये ठेवायचं आपण, जनरल फॉर्ममध्ये. समजलंय. ओके. आता त्यातला सेकंड क्वेश्चन तुम्ही होमवर्क करा. परत 2 पॉईंट आहे, तुम्ही ते करू शकता. नेक्स्ट काय दिलं बघा, क्वेश्चन नंबर 5. त्यातलं फर्स्ट आहे गिवन कंटेनिंग द ओरिजिन. म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं. ती कंटेनिंग द ओरिजिन म्हणजे तुमचा पॉईंट ओरिजिन आहे, म्हणजे ते पासिंग थ्रू ओरिजिन आहे. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे. अँड इन्क्लिनेशन म्हणजे थिटा 6 डिग्री आहे. मला सांगा रे, जर लाईन ओरिजिन मधून पास होत असेल तर लाईनचं इक्वेशन काय. m is equal to tan theta. नाही, इक्वेशन ऑफ लाईन विचारलं ना आपल्याला. इफ द लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन देन इक्वेशन ऑफ लाईन म्हणजे तुम्ही वाचलं नाही Theta. आहे. इक्वेशन ऑफ लाईन व्हेन द लाईन इज x पासिंग is थ्रू equal ओरिजिन. to 0. हा, मी क्वेश्चन काय विचारतोय कळतंय का आपल्याला. क्वेश्चन काय विचारला, इक्वेशन ऑफ लाईन विचारला ना. सो इक्वेशन ऑफ लाईन मला फॉर्म्युला सांगा किंवा असं इक्वेशन ऑफ लाईन की ज्यावेळेस लाईन कुठून पास होतीये, ओरिजिन मधून पास होतीये. y is equal to mx. y इज इक्वल टू mx. येस, म्हणजे तुम्ही काल वाचलं नाही ना. y इज इक्वल टू mx. करेक्ट. हे इक्वेशन आहे बघा. व्हेन द लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन y इज इक्वल टू, आपण रिमार्क दिला होता रे स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये, y इज इक्वल टू mx. आता याच्यामध्ये m कोण आहे, स्लोप आहे. सो अगोदर मला स्लोप करायचा. ओके. सो हेअर वी कॅन राईट m इज इक्वल टू टॅन थिटा. सो टॅन 60 किती असतो रे, टॅन 60 √3. Root. सो देअरफॉर रिक्वायर इक्वेशन ऑफ लाईन y m ची व्हॅल्यू √3x. पण मी काय सांगितलं तुम्हाला की आपलं इक्वेशन ऑलवेज कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे, जनरल फॉर्ममध्ये. हे सुद्धा बरोबरच आहे, पण एक चांगली सवय लावून घ्यायची आहे की नाही. ऑलवेज फायनल आन्सर कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं, जनरल फॉर्म ऑफ लाईनमध्ये. म्हणजे √3x पॉझिटिव्ह, वायला इकडं घ्या मायनस इज इक्वल टू 0. आणि मी तुम्हाला कालही सांगितलं होतं बघा, ज्यावेळेस कोणती लाईन ओरिजिनमधून पास होत असेल त्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू येतच नाही. म्हणजे कसं, सी येत नाही. सी जनरल इक्वेशन काय, ax प्लस बी वाय प्लस सी. हा जो सी आहे ना तो कॉन्स्टंट असतो. इथं बघा कसा कॉन्स्टंट आला -8. तसं जर लाईन जर ओरिजिन मधून पास होत असेल तर कॉन्स्टंट नंबर येणारच नाही. ओके. फक्त एक्स आणि वायची टर्म येईल. ओके. ठीक आहे. बघत चला व्यवस्थित का, तुम्ही वाचत चला, झालेलं नाही का. सेकंड, पासिंग थ्रू ओरिजिन, परत ओरिजिन मधून पास होतोय रे. अँड पॅरलल टू ए बी वेअर ए इज. अशी एक लाईन आहे, मी डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करतो. अशी एक लाईन आहे तुमच्याकडं जी ओरिजिन मधून पास होती आहे. ठीक आहे. समजा ही रिक्वायर लाईन आहे, तिकडून पास होतीये, ओरिजिन मधून पास होतीये. मला ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. पण ही लाईन कोणाला पॅरलल आहे, जी रिक्वायर लाईन आहे तुमची, समजा ही एल, ही रिक्वायर लाईन पॅरलल आहे ए बीला. आणि ए बी कडून पास होतीये 2 4 1,7. समजा जी ए बी लाईन आहे ना, समजा ही एक लाईन आहे तुमची. ठीक आहे. ही समजा ए बी लाईन आहे, ए बी. आता या दोन लाईन पॅरलल आहे बरं का रे. ए चे कॉर्डिनेट्स तुम्हाला दिले 2 4, बी चे कॉर्डिनेट दिले 1 7. हे अप्रॉक्सिमेट डायग्राम बरं का रे, एक्झॅक्ट नाही. कॉर्डिनेट्स पुढे पण आपण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी डायग्राम ड्रॉ केली की आता अशी कंडिशन आहे. ए बी 2 4, 1,7 ही तुमची ए बी लाईन आहे आणि इथं एल आहे. ह्या दोन लाईन्स आहेत तुमच्या पॅरलल.
बरोबर. आणि ज्या लाईनचं इक्वेशन काढायचं ती इथं मी एलने दाखवून दिली आहे. आता आपल्याला माहिती आहे बघा, वेन द टू लाईन्स आर पॅरलल त्यांचे स्लोप काय असतात, इक्वल असतात. लाईन जर ओरिजिन मधून पास होत असेल तर लाईनचं इक्वेशन काय, वाय इज इक्वल टू एम एक्स आहे. ओके, वी कॅन राईट हिअर रिक्वायर इक्वेशन ऑफ लाईन इज वाय इज इक्वल टू एम एक्स. मला स्लोप लागतोय फक्त. स्लोप कुठून भेटेल तुम्हाला, ह्या ए बीच्या लाईनवरून. ए बी आणि रिक्वायर लाईन एल ह्या दोघं पॅरलल आहेत. जो स्लोप ए बीचा असेल तोच स्लोप कोणाचा असणार आहे, आपल्या लाईन एलचा. म्हणून तुम्ही काय लिहिणार आहे, देअरफॉर स्लोप ऑफ लाईन एल इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए बी. बरोबर. ए बीचा स्लोप कसा काढणार, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ओके, सो पहिल्या पॉईंटला x1 y1 करा, दुसऱ्या पॉईंटला x2 y2 करा. y2 मायनस y1 म्हणजे 7 मायनस 4 डिवायडेड बाय x2 मायनस x1 1 मायनस 2. सो 7 मायनस 4 किती, 3. 1 मायनस 2 किती, मायनस 1. किती झाला स्लोप, -3. ओके, मग त्या इक्वेशन मध्ये पुट करा. सो देअरफॉर वी गेट y इज इक्वल टू एम एक्स. म्हणजेच y इज इक्वल टू एमची व्हॅल्यू -3 इंटू एक्स. आता -3x आहे, मला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं इक्वेशन, जनरल फॉर्ममध्ये. सो -3ला घ्या लेफ्ट साईडला. सो -3x इकडं प्लस होईल, म्हणजे 3x प्लस y इज इक्वल टू 0. हे झालं फायनल आन्सर. समजलं का रे कसं सॉल्व केलं. जी लाईनचं इक्वेशन काढायचं होतं ती लाईन ए बीला पॅरलल होती आणि आपली रिक्वायर लाईन ओरिजिन मधून पास होतीये. बरोबर, म्हणजे लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू एम एक्स. सो याच्यामध्ये अननोन फक्त यम आहे. सो हा यम काढण्यासाठी आपण अगोदर ईचा स्लोप फाइंड आउट केला आणि लाईन पॅरलल असल्यामुळे तो स्लोप कोणाचा असणार आहे, लाईन एलचा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट नंबर 3. स्लोप दिलाय 1/2 अँड कंटिन्यूइंग द पॉइंट दिलाय 3, -2. स्लोप आणि पॉइंट माहिती आहे, कोणते इक्वेशन वापरू, येस एनीवन. स्लोप पॉइंट. स्लोप पॉइंट फॉर्म करेक्ट. स्लोप पॉइंट फॉर्म काय असतो, y मायनस y1 इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट x मायनस x1. या ज्या व्हॅल्यू असतात ना रे, ही x1 आणि y1 ची व्हॅल्यू असते. बरोबर, मग लिहा y मायनस y1 किती, -2 इज इक्वल टू स्लोप 1/2 x मायनस x1 3. ठीक आहे, सिम्प्लिफाय करायचं आता. सो दिस इज y. हे मायनस मायनस काय होईल, +2. ओके, 1/2 इथं x मायनस 3. एक्सला घ्या इकडं, सॉरी 2ला घ्या इकडं लेफ्ट साईडला. सो 2 इन ब्रॅकेट y प्लस 2 इथं 1 इन ब्रॅकेट x मायनस 3. करा मल्टिप्लिकेशन. 2 इंटू y 2y, 2 इंटू 2 4, 1 इंटू x मायनस 3. आता 2y प्लस 4ला कुठे घ्यायचं तुम्हाला, राईट साईडला. म्हणजे मला x पॉझिटिव्ह ठेवायचा ना, जनरल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मला तयार करायचं असेल तर. म्हणजे हा x 2y तिकडे जाऊन काय होईल, -2y. हा -3 ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि 4 पण इकडे येऊन काय होईल, -4. हे समजतं का, मी ट्रान्सफर करतोय एक्सच्या बाजूला. कधी पण काय करायचं, एक्स पॉझिटिव्ह राहायला पाहिजे असा विचार करायचा. मग इथं एक्स ऑलरेडी पॉझिटिव्ह येणार आहे, सो याला हेच ठेवलं. ह्या दोघांना मी ह्या बाजूला आणलं, म्हणजे दोघांची मी साईड चेंज करतोय. जर या दोघांची साईड चेंज करतो, दोघं प्लस आहे, दोघं इकडे मायनस झाले. सो फायनल आन्सर काय आलं माझं, x मायनस 2y -3 -4 किती, -7 इज इक्वल टू 0. ओके, हे झालं आन्सर. ओके, सो 4 नंबर सेम आहे, सेम टाईपचा आहे. सो त्याला होमवर्क कन्सिडर करा, तुम्ही करू शकता त्याला. नंबर 5 पण सेम टाईपचा आहे, फक्त तुम्हाला स्लोप काढण्याच्या ऐवजी त्याने अँगल दिलाय. म्हणजे डायरेक्ट स्लोप द्यायच्या ऐवजी अँगल दिला. सो पॉईंट काय दिलाय, ए इन ब्रॅकेट 4,3 हा पॉईंट दिलाय तुम्हाला. ओके, गिवन मध्ये. आणि थिटा दिलाय 120 डिग्री. सो आपल्याला माहिती आहे स्लोप काय असतो, टॅन थिटा. बरोबर. आता टॅन 120 मला माहित नाहीये. सो टॅन 120 साठी मला आलड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो कसा वापरणार फॉर्म्युला मी आलड अँगलचा, m इज इक्वल टू टॅन 120. हाऊ टू राईट, 90 + 30. यस,
टॅन 90 प्लस थिटा काय असतो? मायनस कॉट Cot. थिटा. सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह म्हणून कॉट निगेटिव्ह. आणि मायनस कॉट 30 किती रे? √3 का? बरोबर ना? कॉट 30 इज √3. Okay. Therefore, we can write require equation of line. Require equation of line is y minus y1 is equal to m in bracket x minus x1. Okay, points 4 आणि 3 आहे. So तुमचा x1 4 आहे, y1 3 आहे. So काय होईल मग? y minus 3 is equal to slope minus √3 x minus x1. x1 4 आहे ना? Yes, 4. Okay. So काय होईल बघा, y minus 3 is equal to इथं minus √3 times x, हे मायनस हे मायनस, प्लस 4 टाइम्स √3. घ्या दोघांना लेफ्ट साईडला, कारण x ची व्हॅल्यू आता निगेटिव्ह आली, आता लेफ्ट साईडला घ्या. म्हणजे √3x पॉझिटिव्ह होईल, √3x. इथं y ऑलरेडी आहे, प्लस हा -3 आणि हा इकडं काय होईल, मायनस होईल, -4√3. झाला आन्सर. ओके, सोपं होतं. कळतंय ना सगळ्यांना रे? जास्त डिफिकल्ट नाहीत बघा हे क्वेश्चन्स, हे सोपं असतं. ठीक आहे. आता यातला जो नंबर 6 आहे ना, याला आपण काय करा, याला ॲज इट इज ठेवा. म्हणजे तुम्ही होमवर्क पण सॉल्व्ह नको, याला मी सॉल्व्ह करून देईल तुम्हाला. पण अगोदर आपल्याला मिड पॉईंट वगैरे काय हे थोडंसं पुढे गेल्यावरती स्टडी करायचं आहे, आणि मग आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. त्यावेळेस मला आठवण करा. ठीक आहे. आपण मिड पॉईंटचा फॉर्म्युला वगैरे बघितला की मग हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. सो याला ॲज इट इज राहू द्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 नाव. क्वेश्चन नंबर 6 काय आहे? लाईन y इज इक्वल टू mx प्लस सी पासेस थ्रू द पॉईंट्स. सो तुम्हाला m आणि c काढायचं आहे. तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलं y इज इक्वल टू mx प्लस सी. ओके. आणि लाईन पास कुठून होती आहे? एका पॉईंटमधून. समजा मी जर लाईन जर ड्रॉ केली, ठीक आहे, एक लाईन ड्रॉ करू आपण. समजा अशी एक, कशीही करा ड्रॉ, ठीक आहे, देर इज अ नो इश्यू. एक लाईन ही, ह्या लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू mx प्लस सी. ती लाईन 2 पॉईंटमधून पास होती आहे, ए आणि बी. एचे कॉर्डिनेट्स आहे 2 1 आणि बीचे कॉर्डिनेट्स आहे 3 2. तर तुम्हाला एम आणि सी फाइंड आउट करायचा. सो अशा क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे, लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करा 2 पॉईंट फॉर्मने, कारण 2 पॉईंट माहिती आहे तुम्हाला. सो 2 पॉईंट फॉर्मने लाईनचं इक्वेशन तयार करा, आणि लाईनचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये लिहा? y इज इक्वल टू mx, जे विचारलं त्या फॉर्ममध्ये लिहायचं. ठीक आहे. सो बघा, अगोदर आपण इक्वेशन फाइंड आउट करू. यू कॅन राईट हिअर इक्वेशन ऑफ लाईन, ओके, बाय युजिंग 2 पॉईंट फॉर्म. 2 पॉईंट फॉर्म काय येतो फॉर्म्युला? y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. करा पुट व्हॅल्यूज. y मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 1, ठीक आहे ना. हे x1 y1, हे x2 y2. y2 मायनस y1 2 मायनस 1 इज इक्वल टू x मायनस x1 ची व्हॅल्यू 2 अपॉन x2 मायनस x1 3 मायनस 2. ठीक आहे. सो y मायनस 1, इथं 2 मायनस 1 किती? 1. इथं x मायनस 2, इथं 3 मायनस 2 किती? 1. म्हणजेच हे काय झालं? y मायनस 1 इज इक्वल टू x मायनस 2. ओके. -1ला काय करा, या बाजूला पाठवा, म्हणजे इथं बरोबर y राहील. हा x -2 -1 इकडे येऊन काय झाला? +1. म्हणजे y इज इक्वल टू काय आलं रे? x मायनस 1 आला. आलं त्या फॉर्ममध्ये इक्वेशन. ओके. याला कम्पेअर करा. कम्पेअरिंग विथ y इज इक्वल टू mx प्लस सी. तुम्हाला m आणि c फाइंड आउट करायचा होता, बरोबर आहे? ओके. आता दोघं जण कम्पेअर करा. हे बघा, वायच्या जागेवरती y आला, करेक्ट. आता m कोण आहे रे? m हा x चा कोइफिशियंट आहे. मग हा x चा कोइफिशियंट m आहे. मग आपल्या आन्सरमध्ये मला सांगा, x चा कोइफिशियंट कोण आलं? 1. 1. सो m ची व्हॅल्यू 1 झाली.
ओके. सी म्हणजे हा कोण आहे, वाय इंटरसेप्ट आहे ह्या याच्यामध्ये, बरोबर. मग ह्या याच्यामध्ये सी किती आला तुमचा, -1, बरोबर. इथं प्लस आहे ना, इथं मायनस आला, मग सी ची व्हॅल्यू काय आली, -1. सी म्हणजे वाय इंटरसेप्ट आली. दोन्ही आन्सर एम आणि सी. सो ह्या वेने काढायचं बघा. अगोदर लाईनचं इक्वेशन काढून घ्यायचं आणि ज्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं सांगितलं त्या फॉर्ममध्ये लिहून टाकायचं त्याला आणि मग कम्पेअर करायचं. ठीक आहे, सोपं असतं. ओके, नेक्स्ट नंबर 7. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग इन्क्लिनेशन थिटा दिलाय तुम्हाला 135 डिग्री अँड मेकिंग एक्स इंटरसेप्ट 7. ओके. एक्स इंटरसेप्ट, एक्स ॲक्सिसचा इंटरसेप्ट किती येतो, 7 आहे. सो समजा मी लाईन ड्रॉ करतो इथं अप्रॉक्सिमेट. समजा अशी लाईन येईल बघा. ती एक्स ॲक्सिसच्या ती 7 मधून पास होती लाईन आणि अँगल पण 135 आहे बघा. हा अँगल 135 वाटतो ना, 135. ओके. आणि हा पॉईंट तुमचा 7 आहे, बरोबर आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं मला ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट सांगा, काही नाव द्या ह्या पॉईंटला, समजा ए नाव दिलं, सांगा रे मला याचे कॉर्डिनेट्स काय येतील. एक्स 7 आहे, वाय किती, 0. 0, बरोबर. म्हणजे तुम्हाला एक पॉईंट माहिती आहे. आता थिटावरून तुम्हाला काय भेटेल, स्लोप भेटेल. ओके. सो स्लोप काय असतो, टॅन थिटा. टॅन 135, टॅन 135 आपल्याला फाइंड आउट नाही करता यायचं. सो आलाड अँगलचा फॉर्म्युला टॅन काय लिहू, 90 प्लस किती रे, 45. 45. करेक्ट. टॅन 90 प्लस थिटा काय असतो, मायनस कॉट थिटा असतो, बरोबर आहे. आणि कॉट 45 किती, 1. सो स्लोप तुमचा -1 झाला. हे बघा रे, स्लोप माहिती आहे तुम्हाला -1 अँड तुम्हाला पॉईंट पण माहिती आहे 7,0. म्हणजे काय, कोणतं इक्वेशन वापरू मी, स्लोप पॉइंट फॉर्म. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन इज स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 is equal to m in bracket x minus x1. करा पुट व्हॅल्यूज. y minus y1 ची व्हॅल्यू किती आहे, 0 is equal to m किती आहे, -1. x minus x1 किती, 7. सो y minus 0, y is equal to -1 मल्टिप्लाय करा, -x हे मायनस +7 घ्या दोघे लेफ्ट साईडला. x प्लस होईल, y ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे आणि 7 होईल मायनस. दिस इज द आन्सर. x प्लस y मायनस 7 इज इक्वल टू 0. समजलं हे. हा, हे बघा तो क्वेश्चन नंबर 8 याच्यामध्ये आपण मिड पॉईंटचा फॉर्म्युला वापरणार आहे. सो तो एकदा झाला की मग आपल्याला तो राहिलेला क्वेश्चन हे करता येईल. ओके, ठीक आहे. आता मी डायरेक्टली क्वेश्चन नंबर 9 घेतो कारण टाइम कमी आहे आपल्याकडे आता. सो तो होऊन जाईल आपला 9 आणि मग बाकीचे आपण उद्या बघूया. उद्या कंटिन्यू आपण याचेच प्रॉब्लेम घेणार आहेत. क्वेश्चन नंबर 9 काय रे, फाइंड एक्स अँड वाय इंटरसेप्ट ऑफ द फॉलोइंग. फाइंड एक्स अँड वाय इंटरसेप्ट्स ऑफ द फॉलोइंग. मी काय करतो त्याच्यात आणखीन एक क्वेश्चन ऍड करतो. फाइंड एक्स अँड असं लिहा, फाइंड एक्स. थोडासा क्वेश्चन चेंज करतो. हा असं लिहितो, फाइंड स्लोप. स्लोप पण ऍड करा ना. फाइंड स्लोप एक्स इंटरसेप्ट अँड वाय इंटरसेप्ट. ओके, तिन्ही फाइंड आउट करायचं. सो पहिलं काय बघा, x/3 प्लस y/2 इज इक्वल टू 1, बरोबर आहे. आता एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट मला डायरेक्टली भेटतील जर मी याला कोणाबरोबर कम्पेअर केलं, x/a प्लस y/b इज इक्वल टू 1, बरोबर. डबल इंटरसेप्ट फॉर्म, करेक्ट का. हे बघा, जर मी याला डायरेक्टली जर कम्पेअर केलं कोणाबरोबर, कम्पेअरिंग विथ x/a
वाय अपॉन बी इज इक्वल टू 1, कारण ह्याच फॉर्ममध्ये इक्वेशन येते. हे कोणतं इक्वेशन असतं, याला काय म्हणतो आपण, डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणतो. याच्यामध्ये एक कोण असतो, एक्स इंटरसेप्ट सॉरी, आणि बी कोण असतो, वाय इंटरसेप्ट असतो, बरोबर आहे. मग तुमचा इथं एक्स इंटरसेप्ट लगेच भेटेल. एक्स इंटरसेप्ट म्हणजेच ए. मग कम्पेअर केल्यावरती एच्या जागेवरती कोण आला, 3 आला. आणि वाय इंटरसेप्ट म्हणजे बी, बी जागेवर कोण आलं, 2 आलं. हे तुम्हाला आरामात भेटतंय, बरोबर आहे. बट जर माझा क्वेश्चन असा आहे की स्लोप पण फाइंड आउट करायचा, तर काय करायचं, कधी पण इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहायचं. काल आपण लास्ट फॉर्म तयार स्टडी केला बघा, जनरल फॉर्म. जनरल फॉर्ममधून मी तुम्हाला सांगितलं की 3 व्हॅल्यूज भेटतात. ठीक आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. हे काय तुमचं म्हणजे रॉंग नाही, ठीक आहे ना, हे सुद्धा तुमचं करेक्ट आहे. पण मी याला ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करणार, जनरल फॉर्ममध्ये तयार करू. सो काय करू, हे इक्वेशन मी जनरल फॉर्ममध्ये तयार करतो. मग काय करायचं, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू एक्स 2x, 3 इंटू वाय 3y डिवायडेड बाय 3 इंटू 2 किती, 6 इज इक्वल टू 1, बरोबर. म्हणजेच काय होईल रे, हे 2x प्लस 3y इज इक्वल टू 6. 6ला घ्या लेफ्ट साईडला, मग 2x प्लस 3y मायनस 6 इज इक्वल टू 0. हे जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन झालं. आता याला कम्पेअर करा. comparing with ax plus by plus c is equal to 0, बरोबर आहे. याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर सांगा रे मला, ए ची व्हॅल्यू किती येईल. ए म्हणजे कोण, एक्सचा कोइफिशियंट आहे, बरोबर. बी कोण आहे, वायचा कोइफिशियंट आहे. सी इज अ कॉन्स्टंट. मग सांगा एक्सचा कोइफिशियंट किती आला, इथं 2 आला. बी वायचा कोइफिशियंट आहे किती, इथं वायचा कोइफिशियंट 3, आणि सी किती रे, -6. आपल्याला ह्या 3 व्हॅल्यू लागतात. आता कालचे जर तुमच्याकडे नोट्स असतील तर ते 3 फॉर्म्युले बघा. पहिल्यांदा मला काय फाइंड आउट करायचा, स्लोप फाइंड आउट करायचा, बरोबर आहे. सांगा रे मग स्लोप काय असतो फॉर्म्युला, बघून मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय. म्हणजेच काय, तो नोटेशन मध्ये -a अपॉन बी, बरोबर का. पुढे आपण हेच लिहिलं होतं ना, -a अपॉन बी. तुम्ही आपण लिहिलं का नाही रे काल, हे असं पुढं -a अपॉन बी लिहिलं होतं. लिहिलं होतं ना. लिहिलं. येस येस येस. मग हे -a अपॉन बी, कारण आता तुम्ही ABC काढलेत ना, सो डायरेक्ट हे लक्षात ठेवा, -a अपॉन बी. मग ए ची व्हॅल्यू किती, इथं 2, आणि बी ची व्हॅल्यू किती 3. हा झाला स्लोप. आता मला सांगा, एक्स इंटरसेप्टचा फॉर्म्युला काय होता, -c अपॉन ए. -c अपॉन ए. सो हा मायनस, सी ची व्हॅल्यू किती, -6 अपॉन ए, ए ची व्हॅल्यू किती 2, बरोबर. हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे 6 अपॉन 2. 6 अपॉन 2 किती रे, 3. आणि इथं पण किती येतो तुमचा एक्स इंटरसेप्ट, ह्या फॉर्म्युल्याने सुद्धा एक्स इंटरसेप्ट 3. कारण इथं डायरेक्ट कम्पेअर करतोय ना आपण, त्यामुळे डायरेक्ट येत होतं. पण मी तुम्हाला ही मेथड का सांगतोय, कारण जनरल इक्वेशन जर तुम्हाला जर लिहिता आलं ना, तर तुम्हाला डायरेक्ट 3 व्हॅल्यू भेटतात. म्हणून मी इथं क्वेश्चनमध्ये ॲड केला होता स्लोप. इथून तुम्हाला स्लोप काढता येत नाही ना, बरोबर का. इथून जर तुम्हाला स्लोप काढताच येणार नाही. स्लोप काढायचा असेल तर तुम्हाला इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे, जनरल फॉर्ममध्येच पाहिजे. ओके. आता वाय इंटरसेप्ट सांगा. -c अपॉन बी. -c अपॉन बी. सो मायनस सी ची व्हॅल्यू किती आहे, -6. हवं इथं सी ची व्हॅल्यू -6. बी ची व्हॅल्यू किती आहे, 3. वरती मायनस मायनस प्लस 6. 6 अपॉन 3 किती, 2. झाला आन्सर. समजलं हे. ओके, चला आणखीन एक घेऊया. मग मी तुम्हाला काही होमवर्क देतो. सेकंड एक्झाम्पल आहे, 2x minus 3y प्लस 12 इज इक्वल, सॉरी हे नको, हे खूप सिम्पल आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 3x अपॉन 2 प्लस 2y अपॉन 3 इज इक्वल टू 1. ठीक आहे. इथं पण काय करायचं, अगोदर जनरल फॉर्ममध्ये तयार करू आपण इक्वेशन. ठीक आहे. सो जनरल फॉर्ममध्ये आली. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3x इंटू 3 किती रे, 9x. 2 इंटू 2 4y डिवायडेड बाय 2 इंटू 3 6 इज इक्वल टू 1. ठीक आहे. 6ला घ्या राईट साईडला. सो काय तयार होईल, 9x प्लस 4y इज इक्वल टू 6. 6ला परत लेफ्ट साईडला घ्या. वी गेट 9x प्लस 4y मायनस 6 इज इक्वल टू 0. हे झालं
इक्वेशन इन जनरल फॉर्म. आता याला कम्पेअर करा. कम्पेअरिंग विथ आपलं जनरल इक्वेशन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मग सांगा रे मला a ची व्हॅल्यू किती 9, b ची व्हॅल्यू किती 4 आणि c ची व्हॅल्यू किती -6. ओके. चला आता खास सांगा थोडंसं मला स्लोप काय रे. स्लोपचा फॉर्म्युला सांगा आधी. स्लोप इज इक्वल टू minus मायनस ए अपॉन बी. करा पुट व्हॅल्यू मायनस ए ची व्हॅल्यू किती 9 आणि बी ची व्हॅल्यू किती 4. आला स्लोप. ओके. नेक्स्ट आता सांगा मला एक्स इंटरसेप्ट minus a मायनस सी अपॉन ए. मायनस सी अपॉन ए. सो -6 अपॉन ए ची व्हॅल्यू 9. हे मायनस मायनस प्लस होईल 6 अपॉन 9. 6 अपॉन 9 म्हणजेच किती सॉरी 2/3 का 3 ने डिवाइड केल्यावरती 3 2 6 3 3 9. आणि वाय इंटरसेप्टचा फॉर्म्युला minus c upon b. मायनस सी अपॉन बी. सो -6 बी ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. हे मायनस मायनस प्लस 6 अपॉन 4. 6 अपॉन 4 म्हणजेच किती 3/2. आलं लक्षात. सो आले आन्सर बघा. हे समजलं ना कसं सॉल्व्ह करतोय मी. जनरल इक्वेशन तयार करायचं दिलेल्या इक्वेशनवरून ऑलवेज आणि मग कम्पेअर करायचं एक्स बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. ए बी सी फाइंड आउट करायचे आणि वी गेट द आन्सर 3. ओके. आता मी तुम्हाला काही क्वेश्चन देतो ॲज अ होमवर्क. तीन फाइंड करायचा. स्लोप एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट. पहिला क्वेश्चन आहे 2x - 3y प्लस 12 इज इक्वल टू 0. ठीक आहे. नेक्स्ट देतो तुम्हाला आणखीन काही. 2x प्लस 3y - 6 इज इक्वल टू 0. नंबर 3 3x - y -9 is equal to 0. Number 4 x plus 2y is equal to 0. तिन्ही फाइंड आउट करायचा. स्लोप एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट. नंबर 5 y is equal to 2x minus 4. Number 6 y is equal to 4. Number 7 x upon 2 plus y upon 4 is equal to 1. आणि नंबर 8 x upon 3 minus y upon 2 is equal to 0. ठीक आहे. या सगळ्यांचे तुम्हाला काय फाइंड आउट करायचे. स्लोप एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट. याच्यात जर समजा कोणाला काही डाऊट असेल तर उद्या आपण मग डिस्कस करू. ठीक आहे. 1 to 8 क्वेश्चन्स आहेत तर तेवढे तुम्ही कंप्लीट करा आज. आणि बाकीचे पण होमवर्क जे ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दिले टाइम टू टाइम सो तेवढे पण बघा. एक्सपोर्ट ऑल. एक्सपोर्ट ॲज अ PDF. एक्सपोर्ट. ओके. एक मिनिट थांबा. मला अटेंडन्स चेक करू द्या कोण कोण प्रेझेंट आहे. साक्षी गिरवले, प्रेम आहे, प्रिया कुरकुटे, साक्षी साबळे, अच्छा सिद्धी आहे, आदिती लबडे, तनिष्का पण आहे. ओके. म्हणजे आज श्रावणी होती का रे सुपेकर. एस एनिवन कोणी तिला बघितलंय श्रावणी सुपेकरला नाही का. चालेल ठीक आहे. समजलं का लेक्चर आजचं. येस सर. ओके ठीक आहे. थांबूया मग आपण.